नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. रोज नाश्ता काय बनवायचा? सगळ्या लेडीजला पडलेला प्रश्न. सहज आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच नाश्ता बनवू शकतो. इथे मी 1 कप पोहा घेतलेला आहे. जाड पोहा घेतलेला, छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकलेला, थोडंच पाणी ठेवलेला आणि पोहा नरम पडण्याकरिता बाजूला ठेवून दिलेला. तेव्हापर्यंत आपण कढई घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. पोहा खायच्या चम्मचनी 3 ते 4 चम्मच. त्यामध्ये जिरं टाकलेलं. जिरं झालं की यामध्ये हिरवी मिरची आणि मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. छान असा होऊ देऊया. हलका कांदा झाला, थोडाच कांदा परतून घेतला की आपण यामध्ये टमाटर आणि गाजर किसून घेतलेला आहे. गाजर टाकूया. टमाटर फार छोटा टमाटर घेतलेला आहे, मोठा नाही घ्यायचा. आणि गाजर किसून घेतलेला आहे. पोहा फार झालेला आहे बघा. छान असं थोडंच परतायचं आहे आपल्याला भाजीचं, जेणेकरून कच्चपणा जायला पाहिजे. यामध्ये शिमला मिरची पण टाकू शकतो आपण. आणि पोहा बघा फार झालेला आहे. छान असं मी पीठ आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे हातानेच मळून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये पोहा खायच्या चम्मचनी 3 चम्मच कॉर्नफ्लोअर घेऊया. त्याच चम्मचनी 2 चम्मच गव्हाचं पीठ घेऊया. थोडंच मीठ टाकलेला, लाल मिरची टाकूया थोडीच आणि कोथिंबीर. थोडे पाणी टाकून आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एकाच वेळेला पूर्ण पाणी टाकायचं नाही. कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे तर ते मिक्स होण्याकरिता वेळ लागतं. थोडे पाणी टाकून आपण मिश्रण बनवून घेऊया. बघा छान असं मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे. फार घट्ट पण नाही, फार पातळ पण नाही, या पद्धतीने. आता आपण पुन्हा अर्धा कप पोहा घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. रवाळ असं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिश्रण तयार आहे. इकडे पोहा पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. यामध्ये तीळ टाकलेली, कोथिंबीर टाकलेला आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे ती टाकूया. मसाला पण बनवून तयार आहे. पोहा पण छान असं पीठ मळून तयार आहे. आता आपण पोहाचं पीठ मळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 बटाटा किसून टाकूया. मीडियम आकाराचे 2 बटाटा घेतलेले आहे ते किसून टाकत आहे. बटाटा आधी शिजवून घेतलेला कुकरमध्ये तो टाकूया. यामध्ये टाकूया आमचूर पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि मी इथे लाल तिखट वापरलेला आहे. हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो. चाट मसाला. पूर्ण मसाले टाकल्यानंतर मसाला पोहाला लागायला पाहिजे म्हणून मिक्स करून घेऊया. नंतर आपण भाजीची फोडणी बनवून घेतलेली आहे. थोडंच परतून घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचं आहे. छान असं मिश्रण बनवून तयार आहे. ना चटपटीत डिश. आपण घरी साहित्य असतं त्यापासूनच आपण वेगळ्या पद्धतीने सहज डिश बनवू शकतो. आता आपण गोळा करूया. निंबूचा आकार असतो त्याप्रमाणे गोळा करूया किंवा लाडू बनवत असतो आपण त्याप्रमाणे मीडियम आकार देऊन लाडू बनवून घेऊया. खूप चविष्ट बनलेली आहे ही डिश. नक्की बनवून बघा. भाजीचा वगैरे वापर केलेला आहे. मुलांना सुट्टी असतं, चटपटीत खायचं असेल तर ही डिश सहज बनवून बघा. आता आपण एक गोळा घेऊया. मिश्रण बनवून तयार आहे आणि वरून कव्हर करण्याकरिता आपण पोहा पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तो पण रवाळ असं बारीक करून घेतलेला आहे. ते पण रेडी आहे. कव्हर करण्यासाठी वरून बॉल आहे तो यामधनं काढलेला मिश्रणमधनं आणि वरून ब्रेड क्रम्स वगैरे लावत असतो त्याप्रमाणे आपण आज पोहाचा ब्रेड क्रम्स बनविलेला आहे. छान असं पॅक करून घेऊया. चविष्ट, क्रिस्पी, कुरकुरीत छान अशी डिश बनवून तयार होतं. चहासोबत खाण्याकरता ही डिश खूप चविष्ट लागतं.
जेव्हापर्यंत बॉल मी बनवून घेत आहे तेव्हापर्यंत तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. कमी गॅसवर गरम होऊ दिलेले आणि आता मोठा मीडियम टू मोठा गॅस ठेवायचा आहे. म्हणजे छोट्या गॅसवर आपल्याला तळायचे नाही आहे. मोठा गॅस ठेवायचा, तेव्हाच आपले जे बॉल आहे ते तळून होणार. बघूनच वाटत आहे छान, तसेच खाण्याकरिता पण छान बनलेले आहे. आहे ना चटपटीत डिश. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा. छान असे मी तळून घेतलेले आहे. इथे चम्मचचा वगैरे वापर नाही केला तरी चालेल. या पद्धतीने छान असं फिरून घेतलं. फक्त तेल उडायला नाही पाहिजे तरी चालेल. याचं लक्ष ठेवायचं की तेल उडायला नाही पाहिजे. किंवा याप्रमाणे छान असे अलटपलट करून घेतले तरी चालेल. या पद्धतीने छान अशी मी डिश बनवून घेतलेली आहे. क्रिस्पी, कुरकुरीत, घरच्या साहित्यामध्ये चटपटीत अशी चहा सोबत खाण्याकरिता डिश तयार आहे. बनवून बघा आणि नंतरच कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बाय बाय. लाईक करा आवडला असेल तर.